प्रत्येक शर्यत वेगाने जिंकली जात नाही. कधीकधी ती धैर्याने आणि एका पावलाने पुढे टाकून जिंकावी लागते. ही आहे अर्जुनची गोष्ट, एका छोट्या मुलाची ज्याने हार न मानता स्वप्न गाठलं. चला तर मग ऐकूया पूर्ण गोष्ट, जिचं नाव आहे धैर्याची शर्यत. अर्जुन नावाचा एक लहान मुलगा होता. त्याला धावपटू होण्याचं स्वप्न होतं. तो नेहमी वेगाने आणि सहजतेने धावणाऱ्या खेळाडूंना पाहून त्यांचं कौतुक करायचा. पण जेव्हा तो स्वतः धावायचा प्रयत्न करायचा तेव्हा तो अपयशी व्हायचा. त्याचे पाय जड व्हायचे, श्वास फुलायचा आणि मनात आवाज यायचा, तू हे करू शकत नाहीस. एका दिवशी शाळेतली शर्यत हरल्यानंतर तो निराश होऊन झाडाखाली बसला. त्याचा प्रशिक्षक त्याच्याकडे आला आणि म्हणाला, अर्जुन, यश म्हणजे सुरुवातीपासूनच सर्वात वेगाने धावणं नाही. यश म्हणजे एक पाऊल, मग दुसरं पाऊल टाकत पुढे जात राहणं, अगदी जेव्हा ते अशक्य वाटतं. ही वाक्यम अर्जुनच्या मनाला भिडली. दिवशी त्याने हार न मानता स्वतःशी वचन दिलं, कालपेक्षा आज एक पाऊल पुढे टाकायचं. दिवसेंदिवस तो थोडं अधिक धावू लागला. एक रस्ता, एक फेरी, एक मैल. हळूहळू त्याची ताकद वाढली. अपयशन धडा बनली. शंका निर्धारात बदलल्या. महिने गेले. वार्षिक क्रीडा स्पर्धेच्या दिवशी अर्जुन ट्रॅकवर उभा राहिला. शिट्टी वाजली. तो धावू लागला, जिंकण्याचा विचार न करता, फक्त त्या प्रत्येक पावलांचा विचार करत ज्यांनी त्याला इथे आणलं होतं. फिनिश लाईन पार करताना तो फक्त धावपटू नव्हता, तर हे जिवंत उदाहरण होता की चिकाटी शंकेवर मात करते. अर्जुनला उमगलं, महानता नेहमी धैर्याने टाकलेल्या पहिल्या पावलाने सुरू होते. शेवटी अर्जुन जिंकलाच, पण ट्रॉफी नव्हे तर स्वतःवरचा विश्वास. कारण तो समजून गेला की महानता नेहमी धैर्याने टाकलेल्या पहिल्या पावलाने सुरू होते. तुमचंही स्वप्न कुठे वाट चुकलंय का? एक पाऊल टाका आणि पहा बदल घडताना. ही गोष्ट आवडली असेल तर एक लाईक द्या. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच आणखी प्रेरणादायक गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.